सात प्रेमाने बोला ध निरंकारची. आजच्या गोष्टीचं नाव आहे सुरुवात स्वतःपासून. पावसाळ्याचे दिवस होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. साहिलची स्कूल बस आज खूपच संथ गतीने जात होती. बसच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ठराविक अंतर गेल्यावर मात्र बस पुढे जायचं नावच घेईना. बराच काळ झाला तरी एकाच जागी थांबून होती. बसचा वाहक पुढे जाऊन परिस्थिती बघून आला. तेव्हा कळलं की रस्त्यावर खूप खड्डे झाल्यामुळे दुचाकी स्वारांचे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळेच आज स्थानिकांनी रस्ता बंद आंदोलन सुरू केलं होतं. स्थानिक सरकारी अधिकारी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, पण रोजच्या त्रासाला कंटाळलेले रहिवासी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यातच काल एक तरुण या खड्ड्यांमुळे तोल जाऊन पडला. त्यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला. सरकारी अधिकारी रहिवाशांना विनंती करत होते की थोड्याच वेळात रोड कामगार येऊन बाजूला असलेली खडी या खड्ड्यांमध्ये टाकून त्यावर डांबर टाकते. रस्त्याची दुरुस्ती आजच केली जाईल. पण त्यांनी रस्ता अडवून आंदोलन सुरूच ठेवले. विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरण्यास परवानगी नव्हती. पण आज साहिलने वाहकांना विनंती केली की शाळेला खूप उशीर होतोय, त्यामुळे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. साहिल खाली उतरला. त्याने बाजूलाच असलेली खडी एका पिशवीत भरून त्या खड्ड्यांमध्ये टाकायला सुरुवात केली. त्याला पाहून त्याचे काही मित्रही गाडीतून उतरले आणि तेही या कामात सहभागी झाले. या शाळकरी मुलांचं सेवाकार्य पाहून इतर रहिवाशीही त्यांच्या कामामध्ये सहभागी झाले. काही जण फावडा घमेले घेऊन खड्डे बुजवू लागले. पुढच्या 10 मिनिटातच रस्त्याची बऱ्यापैकी डागडुजी झाली आणि वाहतूक सुरळीत झाली. साहिलने स्वतः पुढे येऊन सुरू केलेल्या छोट्याशा सेवेत हा हा म्हणता अनेकांचं योगदान लाभलं. महापालिकेचं अधिकारी हे सर्व पाहत होते. त्यांनी पुढे होत साहिलचं कौतुक करत त्याला शाबासकी दिली. मित्रांनो, काही गोष्टींमध्ये प्रत्येक वेळी सरकारवर किंवा इतरांवर अवलंबून न राहता एक नागरिक म्हणून आपलंही काही कर्तव्य असतं. इतरांना दोष देऊन किंवा असं व्हायला पाहिजे तसं व्हायला नको अशी चर्चा करून काहीही उपयोग होत नसतो. साहिलने आधी केले मग सांगितले. या न्यायाने स्वतः सुरुवात करून एक आदर्श स्थापित केला आणि स्वतःचं त्याबरोबर शाळेचंही नाव मोठं केलं. धन्यवाद.